नमस्कार मित्रांनो. तो आता आपण निघालो आहे अजून एक रोड म्हणजे आपलं एक रोड ट्रिप म्हणजे आपलं मंदिर सगळे करणार आहे यामध्ये कवर. तुम्हाला मी दाखवतो सगळे एक एक मंदिरं. बघा मम्मी मावशी वगैरे सगळे आपले हे बघा आपले सगळे लोक आहेत आणि बाकीचे आतमध्ये आहेत. आणि आपल्या हे बघा गाड्या फुल रेड आहे आणि 2 स्कूटी होते ते आता एक अजून एक स्कूटी आहे ते बाहेर आहे. निघतो आता. तुम्हाला मोठं ब्लॉग पण बघायला भेटेल यामध्ये. जास्त नाही मोठं ब्लॉग ठेवणार बट दाखवणार आणि बाकी तर आपल्या या फोनने सगळं शूट करू. तर बघत राहा, मस्त असणार आहे हा. ठीक आहे, खूप देवस्थान करू, एन्जॉय करूया आज. बघत राहा. मला निघालो आहे आता मस्त. आणि इथे बघा आता हे ब्रिजचं जरा काम चाललं आहे पण पाणी बघा किती जवळ पाणी आहे बघा, क्लीन एकदम. आणि तिकडे अख्खा समुद्र आहे. एवढं जवळ घर आहे आमचं. तिकडे समोरच घर आहे समोर तिकडे. आणि यांचं आता काय चाललं आहे, हे थोडंसं काम चालू आहे म्हणून. व कदाचित पुढच्या वेळी येऊ आम्ही तेव्हा, म्हणजे पुढच्या वर्षी किंवा पुढच्या वेळी, तर तेव्हा होऊन जाईल हे काम मला वाटतं. काय आला काय नाही चला. माझे ग्लव्सच बस आहेत म्हणजे ग्लव्सनी त्याला गाल खेचायला, बाकी काय नाही. तुम्हाला तर माहिती आहे मित्रांनो, आपण मारामारीमध्ये कधी जात नाही. तुम्ही इथे जर बघाल ना, म्हणजे या रोडला तर तुम्हाला मी दाखवतो, सगळे असे कडक रिसॉर्ट्स आहेत ना. आणि आमच्या इथे पण, घरांच्या इथे पण. इथे बघा आता हे बघा इथे आतमध्ये पण आहे. आणि इकडे बघा हे वाले बघा तुम्ही, एवढे मस्त आहेत ना. बाहेरगावची, पूर्ण बाहेरगावची फिलिंग देणार तुम्हाला. आणि क्लीन, एकदम क्लीन ठेवणार. असं नाही की बनवून सोडलं. एक दिवस आहे ना असं कुठेतरी आपण जाऊ स्टेकेशनसाठी. चला तुम्हाला पुढे दाखवतो. हे बघा हा एक आहे ना, हा वाला बघा तुम्ही, एक रिसॉर्ट कडक आहे एकदम. हा वाला एक आता इथून दिसेल की नाही माहीत नाही. हां ते बघा बीचच्या साईड आहे बघा, तो पूर्ण बीच आहे समोर. आणि बीचच्या एकदम साईडला, एकदम बीचच्या साईडला आहे बघा. हे नाव आहे त्याचं. एवढं जबरदस्त आहे ना बीच समोरच. बंदाने प्रॉपरवाली इन्व्हेस्टमेंट केली, ज्याने पण केली ते. जावा पुढे जा. हे ते आमचा एक तो बंड्या मामा आहे ना, त्याची ही गाडी घेतली आहे. कारण की सगळे लोक गाड्यांनी जात होते, तर मग सगळ्यांनी 2-2-2च्या हिशोबाने असे गाड्यांवरून गेले. आता माझ्या पाठी तन्मय आहे, डॅडींच्या पाठी आता मम्मी, त्याच्यानंतर दादाच्या पाठी दुर्वा आहे, मामाच्या पाठी मामी आणि काकांच्या पाठी काकी नाही मावशी. तर असे एकदम प्रॉपर झालं आहे. म्हणून बाईक्स काढले तर एक त्या बंड्या मामाची एक ही स्कूटी घेतली. कारण की आपण पल्सर नाही आणले ना, कारण की आता तिचं पण थोडं वय झालं आहे. आता तिला असं रोडला वरती एवढं लांब नाही आणू शकत. एरियामध्ये तर चालूच शकतो. पण तुम्हाला हा ब्लॉग मस्त वाटणार आहे, कारण की आपण मस्त सगळे देवस्थान वगैरे करू, मजा करू. आणि बाकी इन्स्टाला पण आपण मस्त ॲक्टिव्ह आहोत, स्टोरीज वगैरे टाकतो आहे. रील पण टाकली एक मी. आता परत अजून एक काहीतरी रील बघतो, शूट करून टाकीन. इन्स्टाला फॉलो केलं नसेल तर करा फटाफट जाऊन. लिंक सगळे भेटतील तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये. आणि हे बघा सगळे फ्रेश वाले फिश एकदम फ्रेश भेटणार तुम्हाला. डायरेक्ट समुद्रातून काढून आणतात. आणि हे बघा पूर्ण फिशचे ते जाळ इथे सुकवत ठेवतात. चला पुढे भेटतो. पुढे ना एक समुद्राचा व्ह्यू चांगला येतो, तिकडे चालू करतो मी. हे देखो, हे बघा व्ह्यू बघा
व्ह्यू बघा, व्ह्यू वन साईड व्ह्यू मस्तच आहे यार. हे ना, हे कोणाला सगळ्यांच्याच नशिबात नसतं. फक्त टुरिस्ट म्हणून येऊ शकतात ते लोक. पण हे आमचं गाव आहे, गाव. हे बघा नीट, हे आमचं गाव आहे. पूर्ण पाणी पाणी पाणी, जेवढं बघाल तेवढं लांबपर्यंत पाणी आहे. आणि माझं पण घर जे आहे आमचं, तेही एकदम समुद्राजवळच आहे. तर हे पूर्ण रात्री लाटांचे पण आवाज येतात शांत. वरती झोपल्यावर, वरती जेव्हा झोपलो ना वरच्या रूममध्ये, हे पूर्ण शांत झोपल्यावर पाण्यांचे आवाज येतात. आणि हे बघा व्ह्यू बघा यार मित्रांनो, काय व्ह्यू आहे यार हा. काहीच, कोणताच इथे काय कोण करू नाही शकत. हे बघा, हे असे शाहरुख खान येतात. बघा ना, हे काय आहे बाई, रोड्स डायरेक्टली असं समुद्राचा व्ह्यू. वाव. हे बघा ना, पूर्णपणे यार. आणि आता हे त्यांना गरम पाणी लागत असणं मस्त, म्हणून एकदम चिलमध्ये. गाव ही बातच वेगळी असते. ज्यांच्या गावात समुद्र नाही आहे ना, तर ते लोकांना काय असं वेगळं असं काय नसतं. कारण इथे बघा, आता आम्हाला इथे आंबे पण आहेत, सगळे आहेत. म्हणजे हवं ते आहे सगळं. इथपर्यंत पण पाणी येतं आहे बघा. इथून सगळं असं खाली पूर्ण पाणी इथून जातं, पूर्ण भरतीला वाटतं. तुम्हाला व्ह्यू बोलीन ना तेवढे कमी आहेत. आता इथून जेव्हा जसं वरती जाऊ तसा व्ह्यू बघा. इथून जसं वरती येणार तसा व्ह्यू बघा. आता हे बघा, पूर्णपणे पाणी बघा कसं. रस्ता बघा किती खाली आणि पाणी बघा समोर. गोवा वगैरे काय नाही भाई, कोकण. गोवा वगैरे काय नाही, सगळं मेन कोकण आहे. असं सनरूफमधून बाहेर यायचं आणि व्हिडिओ काढायची आणि मग सगळ्यांना एक एकेला शेअर करायचं. वाव यार, माझंच गाव असून पण मी सारखं जेवढं पण बघतो तेवढं मला आवडतं ते. सही आहे. चला पुढे आता जाऊया फटाफट मस्तपैकी. सगळे टुरिस्ट आहे, सगळे टुरिस्ट. काय आहे यार, शिट. किती जवळ आहे पाणी बघा ना, किती जवळ आहे. डेंजर आहे भाई, डेंजर. थांबलोय जरा, बाकीच्यांचं वेट करतोय. बघू शकता तुम्ही इथे तेव्हा का मामा मामी. आणि आता हे लोक येतील मागून, मग आपण जाऊया. बघा आता, हे बापरे काय मोठे मोठे मच्छी आहे. चला आले. गावात एकदम वेगळंच वाटतं. हे घर बघितले ना असे,
काय काय तर बंदच होऊन जातात घर, कारण की काय काय लोक शहरात निघून जे जातात ते परत काही येतच नाही. आता काय बोलायचं, इतके लोक काय काय अशा असतात थोडेसे. आणि गावात आहे ना लग्न बघायला मजा येते, कारण की गावातलं हे लग्नच वेगळं असतं, एकदम साध्या पद्धत आणि वेगळंच असतं एकदम. एकदम वेगळेच गावात लग्न असतात. हे तर काहीतरी पूजा होते वाटतं, पण गावात आहे ना काहीतरी वेगळ्याच टाईपचे लग्न असतात ते, आणि एकदम साध्या पद्धत मस्त असतं, एकदम सिम्पल अँड स्वीट, छान असतं एकदम. ते आपल्यासारखे चोचले नसतात मुंबईला, म्हणजे बाबा मला अशीच लाईफ पाहिजे. अरे आत्ता चालू झाली वाटतं रेकॉर्डिंग तन्मय. मी एवढ्या वेळापासून बोललो होतो, मला नाही माहीत थोडं रेकॉर्ड झाली की नाही, पण कदाचित आत्ता चालू झाले. मी बोलत होतो की गावा साईडला जे लग्न असतात ते किती सिम्पल अँड स्वीट असतं, एकदम छान असतं. आणि आपल्या शहरात तर बापरे काय बोलायचं, एवढे चोचले असतात ना. केलं पाहिजे चांगलं लग्न, पण खूप चोचले असतं. मला अशीच डिश पाहिजे खाण्यात, मला तसं पाहिजे, मला फटाके पाहिजे माझ्या मागून फुटलेले, असं सगळं असतं. पण गावात असं नसतं. आणि आपल्या इथे तर बापरे, म्हणजे गावीत पण तसं असतं, पण आपल्या इथे कसं लग्न करतात, सगळे येतात, जेवून जातात चांगले, आणि मग दुसऱ्या दिवशी जे आपल्या मागून बोलायला चालू होतात की तिने असं केलं, तिने हे असं तसं, तिचा हा नाही आला, तिचा तो नाही आला, सगळं चालू असतं. पण गावी पण तसं होतं, असं काय नाही, पण गावी एक वेगळीच मजा आहे. हे बघा ना, हे असं सगळं तुम्हाला भेटतं, केळीचे झाडं, नारळाचे झाडं, आंब्याचे झाडं, वेगळाच फील असतो. आता मला नाही माहीत मागचं एवढं रेकॉर्ड झालं की नाही, म्हणून मी रिपीट परत बोललो. बाकी तर काय नाही, चला मजा आली. आता पोचत आलो आहे आपण, मग आता जाऊ मस्त. आता मग तुम्हाला मी दाखवतो पुढे जाऊन. बघा आम्ही तर बाबा पोलीस काका, आम्ही तर क्लिअर आहोत. ते पुढे जे पोरं जातात बिना हेल्मेटचे त्यांना धरा. इथे आम्ही घामटलो आहे हेल्मेट्समध्ये. चला मी पुढे भेटतो. आता आम्ही पोचत आलो एका मंदिरात. आपण या मंदिरात पोचलो आहे. तुम्हाला हा मंदिर माहिती असेलच, आपण इथे आलेलो आहे. हे बघा शूज वगैरे काढले. आता जाऊया आत. हे बघा हे तिकडे हे असं पूर्ण मंदिर आहे. चला आत जाऊया आत. हे बघा
झालं आता हे बघा. आणि जाताना बघा नवीन पूर्ण प्रवेशद्वार बनवत आहेत. मस्त चाललं आहे, कलर चालू आहे आणि पूर्ण बनवलं आहे, मस्त आहे. चला आता झालं आहे, आता निघूया. आता कुठे जायचं आहे डॅडी? इथे जेवायचं आपण आणि मग पुढे बोलू बोल. देवीचं दर्शन. ठीक आहे ठीक आहे. आता आम्ही थोडं एका हॉटेलमध्ये आलो आहे जेवायला. आता इथे थोडेसे जेव आहे बघा, सगळे इथे आहेत. हे गेम डाउनलोड होतं आहे, अपडेट. आणि हे बघा MS धोनी. भेटतो जेवण आल्यावरती भेट. मसाला पापड आला आहे, मसाला पापड. व्हेज क्रिस्पी मस्त मागवले. आता बाकीचं आलं तुम्हाला दाखवतो. आता हे व्हेज कोल्हापुरी आणि पनीर मसाला आहे की पनीर ग्रेव्ही आहे काहीतरी. ठेचा दिला आहे, मीठ, ही रोटी आहे क्रिस्पी. चला आता मस्त आहे की जेवूया. चला जेवण भेटतो. आता आपण निघालो आहे परत रिटर्न. झालं जेवण वगैरे आणि आता रिटर्न निघालो आहे. आणि आता बोरलीमध्ये जायचं आहे, असं काहीतरी प्लॅन आहे की बोरलीमध्ये जायचं आहे. आता तिकडेही एक मंदिर आहे, तर ते मंदिरात जायचं आहे आपल्याला. आणि मग काय नाही, मग आज मला तरी वाटतं आज इतकंच करणार आहेत असं मला वाटतं आहे. हॅलो, चला बघूया आता पुढे. येतोय मागे, थांबा. हे बघा गावच्या लग्नामधली वरात बघा, गावच्या लग्नाची वरात बघा कशी आहे बघा. बाप रे वाव. सगळे चालत कोणती पण फॉर्च्युनर हॅरियर काय नाही. वाव यार, मस्त. हे गावची वरात होती बघा, बघायला भेटलीच शेवटी. मी जे गावचं बोलत होतो ते पार्टी आता तिकडे सगळे वरात घेऊन गेले. मस्त वाटतं. एका वेळी 5 लग्न होतात काय माहीत. मस्त वाटलं बघून. शेणाई आणि ते सगळं वाजवत रिटर्न आता चाललो आहे बोरली. तिकडची देवी गेले की घरला जायचं आहे, घरला. गाणं गायचं मन आहे, पण एवढा ना जेवलो आहे ना, खूप पोट टाईट झालं आहे. म्हणून ना आता ताकद नाही राहिली. असं वाटतं की चिल व्हावं. झोपणार नाही मी, मला ते आवडत नाही झोपायला, पण चिल होण्यासारखं वाटतं. नाही तर क्रिकेट खेळायचं मन करते. बघूया आता किती वेळ लागतो आता हे सगळं करून. 6 वाजत आले, तर क्रिकेट तर काय होणार नाही मला वाटतं. बघूया. Yes.
व्ह्यू बघा ना यार, किती मस्त डोंगर वाटत आहेत, ग्रीन ग्रीन एकदम. आता पावसाळ्यात तर अजून पूर्ण मस्त ग्रीन होऊन जाईल. आणि छान रोड आहे, एकदम छान रोड आहे, एकदम मस्त रोड आहे, एकदम असं चिल आहे, चिल. हे इथं कुठे जायचं आहे? मस्त एकदम मस्त चिल आहे. कदाचित आम्ही इथे उतरलेलो, इथे ना त्यांचं ते एक हे होतं, एक मिनिट, नाही हे नाही, ते एक होतं त्यांचं, हे पूर्ण इकडे नाही वाटतं, ते जरा पुढे. नदी तर अख्खी सुकली आहे बघा. अरे ते त्यांची जागा आहे किती होती रे त्यांना पाठी, त्या लोकांची जागा तिकडे होती पाठी. हां पाठी तिकडे जागा होती गाईज. म्हणजे मित्रांनो तुम्हाला आठवत असेल तर आठवा, मी व्लॉग टाकलं आहे ते वॉटरमेलनचं त्यांचं ते प्रकरण होतं. म्हणजे तर ते आपला व्हिडिओ इथलाच होता, मागे ते होतं ते. पण तिकडे आता काहीच नव्हतं ना, त्यांची ती जागा दिसली ना, ते कोण काहीच नाही, पूर्ण झाडं होती. काय माहीत आता. चला भेटूया पुढे. चिजबा देवी प्रवेशद्वारच्या इथे बघा, बाहेर आता आलो आहे, जाऊया आत. ते लोक ओटी वगैरे घेत आहेत, तर आपण आतमध्ये जाऊया. हे बघा चिजबा देवी आहे, चिजबा देवी प्रवेशद्वार. चला इथून सरळ जायचं आहे. तिकडे पण छान आहे, आता सकाळ तुम्हाला दाखवतो. आता संध्याकाळी मला नाही इतकं ठाऊक कसं दिसेल, पण मी बघितलं आहे म्हणजे चांगलंच. आम्ही तर दुपारी आलेलो, तर आता बघायला लागेल की आत्ता कसं दिसतं आहे, कारण संध्याकाळी कधी नाही आलो आहे आम्ही. पण इथे एवढे स्पीड ब्रेकर्स भेटणार आहेत ना, म्हणून मी बघा क्लच दाबूनच चालवतं. रिॲक्शन बाई आपली, म्हणजे आपली बेस्ट आहेच तशी, तिला आता बघणार आणि त्याच्यामुळे आपल्याला पण बघणार. चला जाऊया. ते बघा समोर मंदिर. तन्मयला मी मस्त उडवणार होतो, पण जाऊ दे. हा बघा मंदिर आला, आणि हे आपली दुसरी गाडी. चला इथे क्रिकेट चालू आहे, जाऊन येऊया का? येत ये ना, बघून येऊ जर. चल ना असंच बघू, चल ना तिकडे उभं राहू. चल ये हे का हे मंदिर आहे, जाऊया. थांबा ते लोक आल्यावर जाऊया जरा. इथे बघतो मी असंच क्रिकेट जरा जाऊन. मंदिर आणि एवढं मस्त मैदान आहे बघा. आता ते लोक क्रिकेट खेळत आहे, हे खेळायला आवडतं, क्रिकेट खेळायला आवडतं इथं, बघू शकता. मस्तपैकी सगळे एवढे पोरं पाहिजेच यार, मग काय मजा येईल खेळायला क्रिकेट. बघा इतके लोक असतील तर मजाच येते खेळायला. बाकी आता आतमध्ये जाऊ, थोडं तुम्हाला दाखवतो आतलं, आणि मग नंतर डायरेक्ट घरी जायचं आहे. मस्त आहे यार. हे लोक मला बघतायत, पण काय हरकत नाही, हे सगळे बघतायत, हे मागचे फिल्डर्स पण. हे गावचे मजा आहे, हे गावची मजा आहे पूर्ण. कसलं भारी यार, मला पण खेळायचं मन करते. आता आम्ही पोहोचूच घरी किती वाजता काय माहीत.
चला ते लोक पण आले. हे बघ बाई बघा. हाँ पंचं नाम काय? अभिषेक शर्मा. अभिषेक शर्मा. वो जो बाइक है ना दिख रहे उसके ऊपर है देखो चैनल नेम. कॅमेरा चालू आहे. हाँ चालू है. खुश होतात लोक, खूप खुश होतात. आणि तिकडे पण बाईक वगैरे बघतात बघा आपली. मजा येते यार. हे गावचं तर म्हणजे हेच पाहिजे आपल्याला, गावी म्हणजे. येताय तुम्ही, येताय व्हिडिओमध्ये. त्या गाडीवर बघितलं नाही, गाडीवर त्या पलीकडे असं बाईकवर नाव आहे चॅनलचं. चॅनलवर आहे त्या बाईकवर. ही पहिली इथे आहे ना, ही 15-17 नंबर आहे ना, 15-17 सॉरी 15-16. ती RTR 310. ती पण RR 310 आहे ती. तुम्ही रोज खेळता इथे? मस्त आहे यार. एवढे लोक असतात मस्तच आहे. मग 3 आहेत काय? काय झालं काय आलं? बोला ना. हा मी येतं आपल्या इथे पाया पडायला आलेलो. ही व्हिडिओ झाली ना. हा काढली मी असं. हॅलो ना, काय नाव तुमचं? आनंद पाटील. आनंद पाटील. 100. अच्छा. थँक्यू. तुम्ही रोज खेळता हे चांगलं आहे. आमच्या इथे कुठे एवढं सगळं नसतं एकदम. आमचं ग्राउंड पण नाही तरी पण आम्ही खेळतो. नाही पण हे खूप बरं आहे, उलटं चांगलं आहे. ओपन आणि एवढं चांगलं आहे. मी माझं आपलं अलिबागचं आहे. मी अलिबागला आपला रेवदंडा आहे ना तिथला. काय नाव साईटचं आपलं? माझा अभिषेक शर्मा, यूट्यूबचं पण. गाडीवरती आहे, त्या गाडीवरती तुम्हाला नाव समजेल. अच्छा चांगलं आहे. करा. चला. थँक्यू. चला एक बिल्डिंग आहे. चलो बाय. पोरांना किती उत्सुकता आली. हा चांगलं आहे. चला भेटले लोक, मजा आली. असं पाहिजे, असं जरा मजा येते. लोक असतात ना तेव्हा मजा येते, छान मजा येते. आणि आपल्या काय बोलायचं म्हणजे ही फिलिंगच खूप वेगळी आहे. खूप सुंदर फिलिंग आहे. आपल्या गाड्या आहेत तिकडे. हा थोडा वेळ जाईल कारण की मी मुंबईला राहतो ना, तर मला आता इथून अजून मी 4-5 दिवस इथे आहे. त्याच्यानंतर मग मुंबईला जाणार. मग एक व्हिडिओ टाकून मग ही जेव्हा व्हिडिओ टाकीन तेव्हा तुम्हाला दिसेल. तो चॅनलचं नाव आहे ना, हा बघ इकडे बघितलास ना, इकडे लिहिला आहे तो. हां नाही तो नाही, हा बघ. हा बघ ही बघ, ही हा नाव लक्षात ठेव. ठीक आहे. हा पाय तर लिही, कोणाचा फोन वगैरे घे, फोटो काढ. तो पण आहे, तो पण चॅनलला सबस्क्राईब कर. तो आहे माझा, तो दुसऱ्या ह्याचा आहे, दुसरा आतमध्ये आहे ना दादा, त्याचा आहे. पण हा एक आहे. ठीक आहे. ती एक म्हणजे बहीण आहे माझी, तिचा आहे तो. आणि हा माझा आहे. तर हा तुला पाहिजे तर तू फोटो वगैरे काढून ठेव, मग तुम्ही सगळे बघा. ठीक आहे. चला. अच्छा. मी आता मुंबईला राहतो पण इथे येतो गावी. येते आमचं घर आहे ना दिव्यागरमध्ये, भट्टी आहे ना भट्टी, तर तिकडे आमचं घर आहे. तर आम्ही वर्षातून एकदा येतो. मग कधी असं सुट्टी वगैरे आल्यावरती थोडंसं चालू असतं. असं आहे. कारण की इथे येणं जास्त होत नाही कामामुळे, यूट्यूब हे सगळं, म्हणजे जास्त येणं वगैरे होत नाही. आणि आता हे सगळं बाईक चालवून असं सगळीकडे फिरायला लागतं ना, म्हणून. आला ना, सगळे आले व्हिडिओमध्ये, सगळे चालू आहे आता व्हिडिओ. तुम्ही इथलेच का, म्हणजे इथे राहता? चांगलं आहे. खेळा, व्हिडिओ बनवा, खेळा. उलटं हेच करा, हे उलटं चांगलं आहे. ह्याच्यामध्ये आपली शरीर पण चांगलं राहतं, एकदम ॲक्टिव्ह राहतं. चालेल, मी जातो आतमध्ये. चला.
बघा हे बाहेरून असं मंदिर आहे, सुंदर आहे, एकदम सुंदर मंदिर आहे, एकदम शांत वाटतं बघा, एकदम शांत. खूप वेळ आलो इकडे पण मस्त वाटतं. हे बघा मस्त आहे. आणि यांचं बघा दोघांचं काय चाललंय. खूप सुंदर मंदिर आहे. आता पाय पडून झालं आहे, आता आपण घरीच जायचं आहे आता. हे बघा रेवू, बघा रेवू, हे बघा इथेही मंदिर आहे. आणि तिकडे आपल्याला आता ते सगळे लोक भेटलेले, तुम्ही बघितलंच असाल. सगळे लोक बघत होते आपल्याला, सगळ्यांनी आपल्याशी बोलले, खूप छान वाटलं. सगळे आपल्याशी बोलले आणि त्यांनाही छान वाटलं जेव्हा आपण आलो, असा व्हिडिओ वगैरे काढत होतो. हा पण तिकडे होता बघा. हा काय नाव तुझं? अंश. ठीक आहे ठीक आहे. हे लोक मस्त रोज खेळत असतात, यांना एवढं छान आहे बघा नाव, तेवढं छान ग्राउंड भेटलं आहे आपल्याला. तर इथे हेच नाही आहे. भिजलो आहे बघा मी किती, मला टॅन आणि किती भिजलो आहे, कारण खूप ऊन होतं. पण ठीक आहे, आता माझं चॅनल हवं होतं. आणि बाकी मस्त वाटतं बघा, ते लोक खेळतात ते, आणि छान दिसते इकडून सगळं. आता इथून घरीच जायचं आहे आपल्याला. हे बघा दोघं, आणि डॅडी तन्मय. तन्मय क्रिकेट खेळायचं मन करतं ना बघून त्यांना, है ना रे? जाऊया चल चल. अरे थँक्यू थँक्यू. हे बघा हिने मला हे दिलं लहान मुलांनी. वाव थँक्यू डॅडी. हे घ्या, ह्याने लहान मुलांनी मला हे दिलं, चॉकलेट आहे. थँक्यू थँक्यू. तू हा व्हिडिओ बघशील जेव्हा, तेव्हा तुला परत एकदा थँक्यू थँक्यू. हे बघा भयाने, बघा भयाने, बघा भयाने, बघा क्लिअर भयाने वाटते. आपल्या मराठी लोकांमध्ये असं नाही लावत पण असतील तर माहीत नाही, पण तू भयाने दिसतेस, क्लिअर भयाने दिसतेस. मामी हे भयाने कोण आहे? ही शर्मा भाभी. मम्मी भयाने वाटते ना? काय पोरं बोलतात माहितीये, तिला बोलतो इथे लाव, मध्ये लाव, ती कपाळावर लावते. चपाट होशील ना. चला. हा खूप गरम झालं. आता घरी, आणि मग घरी जाऊन बघू, क्रिकेट खेळलो तर ते दाखवतो, आणि मग एंड करू नंतर. ठीक आहे चला. चालू आहेत, नाईट मॅच चालू आहेत. वन साईड घराच्या बाजूलाच मस्त नाईट मॅच चालू आहेत. तीन बॉलमध्ये 1 रन पाहिजे. बघून जावा, बघून जावा. जिंकले हे लोक, जिंकले फिल्डिंगवाले. अरे विकेट केली ना. अच्छा बॅट्समन आहेत ना अजून. अच्छा 2मध्ये 1, 2मध्ये 1. 2 बॉलमध्ये 1 रन पाहिजे, 2 बॉलमध्ये 1 रन. वाईट टाकला, वाईट टाकला.